ओम नमः शिवाय. नमस्कार कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, आपल्या मराठी राशी भविष्य या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या आसपास नातेवाईक मित्रांमध्ये कोणाची कुंभ रास असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा. कारण आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण पुढे 31 ऑक्टोबरपर्यंत होणारा चमत्कार हा तुम्हाला अगोदरच कळणार आहे. या चमत्कारासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये धक्कादायक बदलही घडणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तर कुंभ राशीच्या लोकांनो, 20 ऑगस्टपासून देवगुरू बृहस्पती थेट नागदेवतांच्या अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा केवळ साधा ग्रह बदल नसून तुमच्या सर्व संकटावर, आर्थिक चणचणीवर आणि नोकरीवर कटकटीवर मात करणारा थेट महादेवांचा मास्टर डोस आहे. पण नेहमीप्रमाणे या वेळेसही या चमत्कारासोबत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या काळात 5 सर्वात मोठे आणि चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. पण जर तुम्ही लहानशी चूक केली तर हातात आलेली कोट्यवधीची सुवर्णसंधी तुमच्या हातून निसटायला वेळ लागणार नाही, हे लक्षात असू द्या. कोणते आहेत ते चमत्कार आणि कोणत्या 5 घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, त्यासोबतच कोणता एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन ऐका. यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी राशी भविष्य फॅमिलीचा भाग होण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या 5 घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. त्यापैकी 4थी आणि 5वी घटना ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया 31 ऑक्टोबरपर्यंत तुमची संपूर्ण 5 भागातील खरी भविष्यवाणी. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून नोकरीसाठी रोजच्या कटकटी, वरिष्ठांचा दबाव आणि प्रमोशन अडकल्यामुळे प्रचंड मानसिक तणावात असाल तर हा थेट 31 ऑगस्टपासून वेळ बदलणार आहे. तुमच्या 6व्या भागात गुरूची झालेली ही विशेष हालचाल तुमच्या कर्मक्षेत्रातील सर्व विषारी आणि नकारात्मक परिस्थितीला बाहेर फेकून देणार आहे. तुमच्या कार्यालयात किंवा व्यवसायात तुमच्या विरुद्ध रचले जाणारे छुपे कट, कारस्थान आता पूर्णपणे उघडे पडणार आहे. तुमच्या पाठीमागे त्रास देणारे शत्रू स्वतःहून शांत होतील आणि तुमची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा नव्याने निर्माण होईल. ज्या कामात इतके दिवस अडथळे येत होते तेथे आता नशिबाची भक्कम साथ मिळण्यास सुरुवात होईल. कुंभ राशी, जर तुम्ही दीर्घकाळापासून नवीन जॉब शोधत असाल, अनेक मुलाखती देऊनही योग्य उत्तर येत नसेल किंवा कॉल लेटर अडकले असेल तर या काळात थेट तुमच्या हातात हवी तशी ऑफर देण्याची दाट शक्यता आहे. 25 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरच्या काळात तुमच्या पदरात आणि सन्मानात मोठा चमत्कारिक बदल दिसेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कुंभ राशी, आता पैशाच्या बाबतीत अत्यंत सावध आणि उत्सुक राहा, कारण हा भाग तुमच्या बँकेतील शिल्लक पूर्णपणे बदलून टाकणार आहे. अश्लेषा नक्षत्राचे स्वामी थेट नागदेव असल्यामुळे तुमच्या अष्टम भागातील गुप्तधनाचा आणि जुन्या गुंतवणुकाचा दरवाजा उघडला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून बाजारात किंवा नातेवाईकांकडे अडकलेले तुमचे पैसे या काळात अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. कुंभ राशी, गुरूची थेट दृष्टी तुमच्या दुसऱ्या म्हणजेच धन आणि वाणीच्या भागावर पडत आहे. त्यामुळे फक्त नवीन मार्गाचे पैसे येणार नाहीत, तर आलेल्या पैशाची उत्तम बचत कशी करायची याचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळेल. जर कोर्ट कचेरीचे काही प्रकरण किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे वाद अडकले असतील तर अचानक तुमच्या बाजूने मोठा आर्थिक निकाल लागून मोठे धन लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. कुंभ राशी, नागदेवता स्वतः तुमच्या या खजिन्याची आणि संपत्तीची सुरक्षा करत असल्यामुळे या काळात झालेली आर्थिक प्रगती प्रदीर्घ काळ टिकून राहील. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा आलेला पैसा कोणत्याही भूलथापांना बळी पडून किंवा चुकीच्या मार्गदर्शनाने घाईगडबडीत गुंतवू नका. योग्य आर्थिक नियोजन करूनच पुढील पाऊल टाका, तरच 31 ऑक्टोबरपर्यंत तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मजबूत झालेली दिसेल. कुंभ राशीच्या लोकांनो, परदेशाशी संबंधित कामामध्ये आणि आर्थिक व्यवहारामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अफाट यश मिळताना दिसून येईल. गुरूची शुभदृष्टी तुमच्या 12व्या भागावर पडत असल्यामुळे जर तुमचे पासपोर्ट, विजा किंवा परदेशात जाण्याचे काम दीर्घकाळापासून रखडले असेल तर ते चुटकीसरशी मार्गी लागेल. परदेशी कंपन्यांसोबत व्यापार करणाऱ्यांना किंवा आयात निर्यात क्षेत्रात असणाऱ्यांना या काळात अचानक मोठा आर्थिक नफा मिळून प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. भाग्यवान कुंभ राशीच्या लोकांनो, या काळात आरोग्याच्या बाबतीत मात्र काही विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ऋतू बदलामुळे किंवा निष्काळजीपणामुळे पोट, छाती तसेच हाडांशी संबंधित लहान मोठे त्रास उद्भवू शकतात. कुटुंबातील वृद्ध व्यक्तींनी आणि महिलांनी विशेष आपल्या आहारावर आणि औषधांवर वेळेवर लक्ष दिले पाहिजे. दैनंदिन धावपळीत शरीराला पुरेसा आराम दिला नाही तर जुने आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महिलांनी या दिवसात मानसिक ताण आणि अवाजवी चिंता करणं पूर्णपणे टाळावे, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन ऊर्जेवर होऊ शकतो. घरात लहान मोठ्या आरोग्याच्या समस्या आल्या तरी महादेवांची आणि नागदेवतांची उपासना तुम्हाला या संकटातून सुरक्षित बाहेर काढेल. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे, योग्य ती काळजी घेणे आणि नको तेथे होणारा उधळपट्टीचा खर्च थांबवून आरोग्याकडे लक्ष केंद्रित केल्यास हा काळ तुमच्यासाठी निश्चितच सुखद ठरेल. कुंभ राशी हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नसून तुमच्या अंतरात्म्याला जागृत करणारा आणि भावनिकदृष्ट्या तुम्हाला परिपक्व बनवणारा ठरेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात सुरू असलेली अस्वस्थता, एकाकीपणाची भावना किंवा आयुष्याची गोड भीती आता हळूहळू शांत होईल. बुद्धीचा कारक बुध आणि ज्ञानाचा कारक गुरु याचा हा अद्भुत मिलाप तुमच्या भावनांना एक नवी दिशा देईल, ज्यामुळे तुम्ही भूतकाळातील कटू आठवणी विसरून पुन्हा आत्मविश्वासाने पुढे जाल. कुंभ राशी या गोचरादरम्यान तुम्हाला काही विशेष आध्यात्मिक संकेत मिळण्यास सुरुवात होईल. स्वप्नात वारंवार नागदेवता, शिवलिंग, मंदिर किंवा वाहते पाणी दिसेल तर समजा महादेवाची आणि निसर्गाची कृपा तुमच्यावर झाली आहे. तुमच्या इष्टदेवतेचा जप करताना मन एकाग्र होणे किंवा अचानक पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यास रुची वाढणे हे दर्शवते की तुमचे प्रारब्ध बदलत असून अदृश्य शक्ती तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या कठीण प्रसंगात काय करावे सुचत नाही तेव्हा तुमच्या मनातून येणारा पहिला विचार अत्यंत अचूक ठरेल आणि निसर्गाचाच एक संकेत असेल. जर तुम्हाला संकटापासून वाचवेल. या काळात मिळालेल्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची तीव्र होईल आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक भावनिक व आध्यात्मिक निर्णय तुम्हाला आत्मशांती आणि आयुष्यात मोठे यश मिळवून देईल. कुंभ राशी 31 ऑक्टोबरपर्यंतचा हा काळ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण काळ आहे. नागदेवतेच्या नक्षत्रात गुरुचा हा प्रवेश आणि महादेवाची तुमच्यावर असणारी थेट कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर होणार आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे मनातील नकारात्मकता काढून टाकून पूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने आपले कार्य चालू ठेवण्याची. कुंभ राशी या गोचराचा शुभ योगाचा 100% सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी 2 अतिशय सोपे आणि अचूक उपाय नक्की करा. पहिला उपाय म्हणजे बुधवारी हिरव्या दुर्वांना पिवळ्या हळदीचा लेप लावून भगवान गणपतींना अर्पण करा आणि दुसरा उपाय म्हणजे सोमवारी शिवमंदिरात जाऊन तांब्याचा किंवा चांदीचा छोटा नाग महादेवांना अर्पण करून जलाभिषेक करा. यामुळे नशिबातील सर्व दुःखांचे रूपांतर सुखात झाल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशी तुमच्या डोक्यावरील संकटाचे सावट दूर होण्यासाठी आणि महादेवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये आत्ता लगेच ओम नमः शिवाय किंवा जय नागदेवताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. इतर कुंभ राशीच्या लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.